मॉर्निंग. आजची सकाळ 24 जुलै, सकाळचे 6 वाजून 53 मिनिट थायलंड टाइम. सर्वजण अजून जॉईन झालेत, काही जण बाकी. तर तर भगवान बुद्धांचं एक सुत्त आहे, निदान सुत्त. निदान सुत्त निदान सुत्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की आनंदला एवमेव को आनंद उपादनिवेसु धम्मेसु असाधपनेसु विहरतो तन्ना भवद्दति तन्ना पच्चया उपादान उपादान पच्चया भव भव पच्चया जाति जाति पच्चया जरा मरण शोक परिदेव दोमनस्स एवमेतस्य केवलस्य दुःखखण्डस्य समुदयो होती. निदान सुत्त. निदान सुत्त बघा, इथं भगवान बुद्ध काय म्हणतायत की आनंद ज्यावेळेस व्यक्ती आस्वादाला एन्जॉय करतो तर तृष्णा वाढून जाते. ज्यावेळेस तो प्लेजरच्या मागे पळतो तर तृष्णा वाढून जाते. आणि तृष्णा कशा काय करते? दुःख खंडाला निर्माण करते. तर निदान सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी सर्वात मोठं ट्रेजर सांगितलंय की या जगापेक्षा सर्वात मोठं संपत्ती कोणती? तर ती संपत्ती आहे आनंद. उपाधिनवेसु आनंद धम्मेसु आदीनव पस्सेनु विहरति तन्हा निरुच्यति तन्हा निरोधो उपादान निरोधो भव निरोधो जाति जरा मरण शोक परिदेव दोमनस्स एवमेतस्य केवलस्य दुःख खंडस्य निरोधो होती. बघा, जो व्यक्ती प्लेजर मध्ये आनंद घेईल, सुख शोधील, पळेल, आणि जो व्यक्ती आदिनव बघेल, आदिनव काय आहे? अनिच्छ दुःख अनर्थ. आदिनव जो व्यक्ती प्लेजर बघेल, पळेल, तो असेल अविद्यामध्ये. तर त्याच्यासाठी आदिनव काय आहे? असाधच्या माग पळणं म्हणजे आदिनव त्याच्यासाठी. याचा अर्थ तो मानत नाही की सर्व अनिच्छ आहे, सर्व दुःखदायी आहे, आणि तो सुखाच्या माग पळतो म्हणजे त्याचा मी स्ट्रॉंग आहे. एनिथिंग अटॅचमेंट वगैरे सर्व आलं त्याच्यामध्ये, प्लेजरमध्ये. अटॅचमेंट म्हणजे वस्तू काम. जसं की आता मी कॉफी घेते, ओके. कॉफी घेत असताना जर मला हे आवडलेलं आहे, हे आवडलेलं आहे, परंतु मी सेम टेस्ट खूप वेळेस घेतलेली आहे. ओके, सेम टेस्ट खूप वेळेस घेतलेली आहे. आता सेम ब्रँड सेम टेस्ट जर मी जास्त वेळेस घेतलेली आहे, तर मी काय करतो?
तोच ब्रँड तशीच तेच डबल पाहत. तोच ब्रँड तशीच टेस्ट डबल डबल पाहत. डबल सर्च करतो. 7-Elevenचं शॉप आहे. तिथे जातो आणि तेच पॅकेट्स मी सर्च करतो. तर इंटरनल मनामध्ये काय आहे, की पळणं होते ते. कशासाठी? टेस्ट. सेम टेस्ट. हे काय झालं? अस्साद. ओके. मी पळत नाही. ओके. मी स्पष्ट सांगत. अस्साद. जस्ट मी गेलो अँड पिक एनी अदर. मी एकच काही वापरत नाही. वेगवेगळ्या पद्धतीने काही पण जे जवळ येईल ते घेतो. तर इथं भगवान बुद्ध काय म्हणतात, की आनंद जर उत्पादनेषु धम्मेषु अस्सादनुपस्सिनो looking for pleasure is अस्सादनुपस्सिनो. विहरती म्हणजे काय, की आपण त्यामध्ये वी आर रोमिंग अराउंड ना. वी आर स्टिंग. आपण आपण काय करू, सुखामध्ये राहण्याचा जास्त प्रयत्न करतो. सुख भगवान बुद्धांचं रूप खूपच सुंदर. पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा. अस्सादानुपस्सिनो विहरती. झालं इथं तयार. एकदा पाहिल्यानंतरही डबल पाहण्यासाठी पण अस्सादानुपस्सिनो विहरती. मग याच्यामुळे निर्माण काय होतं? याच्यामुळे निर्माण होतं तृष्णा. त्यांना दुःख समुदाय. काय निर्माण होते? दुःख समुदाय. दुःख समुदाय निर्माण झाला तर तृष्णा निर्माण झाली. काय? उपादान निर्माण झालं. भव निर्माण होईल, जाती निर्माण होईल, जरा निर्माण होईल, मरण, शोक परिदेव दो मनस्स. एवमेतस्य केवलस्य दुःख खंडस्य समुदयो होती. दुःख खंडाचा समुदय निर्माण होईल. मग ते चालू झालं पुन्हा भवचक्र. कशामुळं? अस्सादानुपस्सी विहरती. असं मी कॉफीचं उदाहरण द्याल तुम्हाला. एनिथिंग या 6 इंद्रियांमधून एनिथिंग. इव्हन अटॅचमेंट विथ द प्रॅक्टिस ऑल्सो डेंजरस. अटॅचमेंट नाही पाहिजे. सर्वात महत्वाचं सांगते तुम्हाला. ओके. चित्त विवेकाची व प्रॅक्टिस चांगली आहे, वाईट आहे. नो नो जजमेंटल व्ह्यू. जजमेंटल व्ह्यू काय आहे? फेविकॉल सारखे असतात. जजमेंटल व्ह्यू फेविकॉल सारखे असतात. वी पुट द जजमेंट. इगो मधून येतात. मोस्टली इगो मधून येतात. आपण काय करतो? हा असा, तो तसा. हे असं, ते तसं. आहे की नाही? आपण जजमेंटल व्ह्यू प्रोड्यूस करतो. पण ते कशातून येत असतात? इगो. इगो प्रोड्यूस जजमेंट्स. विजडम काय करते? प्रज्ञा बिलकुल जजमेंटल व्ह्यू तयार करू नाही शकत. दॅट सीइंग द थिंग्स ॲज इट इज. ते जसं आहे तसं पाहते. भगवान बुद्ध म्हणतात, उपादान उपादानवेसु आनंद धम्मेसु आदिनवपस्सिनो विहरती. मग तन्ना निरोच्यती. तन्ना निरोधो उपादान निरोधो भव निरोधो जाती निरोधो ते समोर. सर्व.
एवमेतस्य केवलस्य दुःखखण्डस्य निरोधो होती. तृष्णेचा निरोध. पंच उपादान स्कंद. 5 स्कंदांना चिपकणं. रूप. आहे की नाही? आपण काय करतो? रूपस्कंद अस्सादानुपस्सिन विहरति. रूपस्कंद. वेदनास्कंद अस्सादानुपस्सिन विहरति. संन्यास्कंद अस्सादानुपस्सिन विहरति. संस्कारस्कंद अस्सादानुपस्सि विहरति. विज्ञानस्कंद अस्सादानुपस्स विहरति. 5 रूपस्कंदामध्ये अस्सादामुळं आपण चिपकून राहतो. हे चिपकणंच म्हणजे दुःख आहे. समजत आहे का मी काय म्हणाले? समजत आहे का? का अवघड जाते? एकदम सोप्या भाषेत सांगत आहे. काहीच अवघड नाही. मी तुम्हाला कॉफीचं उदाहरण द्या. एक दुसरं उदाहरण द्या. पुरणपोळी. हं. आता इथं पुरणपोळी तर आपल्याकडे सणावर बनवल्या जाते. फक्त सण आहे की नाही? आपण सणाच्या वेळेसच करतो. पण सण आल्यावर कशाची आठवण? आपण म्हणतो का की साधी पोळी बनवायला जाऊ द्या, पुरणपोळी बनवायची गरज नाही. ही जी आठवण आहे, ही जी आठवण आहे ना, हेच आहे अस्सादानुपस्सी विहरति. कारण की ते चिपकू नये. अस्साद म्हणजेच वेदना संपसजा. वेदना असते, फिलिंग. मी तुम्हाला आधीच सांगितलं 5 स्कंदामधून अस्सादनुपस्स विहरति. आपण 5 स्कंदाच्या प्लेजर पॉइंटला जास्त पिक करून ठेवतो. तुम्हाला सुख किंवा प्लेजर इरिटेट होतं का कधी? इरिटेट, याक वाटतं का? याक, मीटिंग सारखं. हं? काम सुख, याक वाटतं का? याक नाही वाटणार. चा अर्थ हम्म चा अर्थ आपण अस्सादानुपस्सी विहरति. इनडायरेक्टली तृष्णा खूप जनरेट करत राहतो आपण. इन द बेसिस ऑफ द फॉर्म, फीलिंग, परसेप्शन, मेंटल कॉन्कॉक्शन अँड कॉन्शियसनेस. तुम्हाला विदर्भीय भाषेमध्ये शुद्ध मराठीत साध्या भाषेत सांगतो. आणि जर हेच तुम्हाला पालीत सांगितलं थोडंसं इम्प्रेसिव्ह होतं, आणि थोडंसं जास्त इंग्लिश मध्ये सांगितलं एकदम इम्प्रेसिव्ह होऊन जातं. पण मला जर इम्प्रेशनच क्रिएट करायचं असतं तर मी माझं काय म्हणतात, इगो वाढवत आहे. मी माझा इम्पॉर्टन्स वाढवणं म्हणजेच इगो वाढवणं. धम्म ना खूप क्लिअर करून टाकतो. भगवान बुद्धांचा धम्म सो प्रेशियस, सो गुड. एक एक वाक्य जेव्हा मी सांगतो ना, तुम्ही जर पाहसाल ना, तर व्हिडिओ जर ऑन केला ना, तर माझ्या आजूबाजूला काहीच नाहीये. पण जेव्हा आतमधून येतं ना, खूप मजा येते, खूप चांगलं वाटतं. परंतु ते अस्साद ते अस्साद नाहीये. इट्स इट्स नॉट क्रिएट एनी अटॅचमेंट, इट्स नॉट क्रिएट एनी
उपादान इट्स नॉट क्रिएट एनी सफरिंग. काही दुःख होत खूप खूप चांगलं वाटतं. धम्माचा जरा आतमधून येणं गरजेचं असतं. असं. तर इम्पोर्टंट काय की आपल्याला आदिनव पस्सनो पाहायचंय. आदिनव काय? पස්සना. पස්සना म्हणजे दर्शन पाहणं. दर्शन पाहणं. काय पाहायचंय? आ कसं पाहणार? हाऊ यू सी हाऊ यू कॅन सी. आपल्याला साखळी ब्रेक करून टाकायची. साखळी कशानं बनलेली असते? कड्या, 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 कड्या. एक कडी काढून टाकली की साखळी ब्रेक. पण इम्पोर्टंट कडी काय आहे, की आदिनव पस्सिनो म्हणजेच सी द थिंग्स ॲज दे रिअली आर. निदान सुत्तामधून तुम्हाला 32 पार्ट्सवर घेऊन चाललोय. जसं तुम्हाला मी आनापानसतीमधून 32 पार्ट्सवर घेऊन जातो, सेम पद्धतीनं प्रवचनात पण निदान सुत्तामधून तुम्हाला 32 पार्ट्सकडे घेऊन जाते. तर आदिनवपस्सिनो काय? अनिच्च दुःखानात्त. सीधं अनिच्च दुःखानात्त. बट कसं पाहणार अनिच्च दुःखानात्त? व्हॉट इज द वे? कोणता रस्ता आहे? तर रस्ता आहे ओन्ली समाधी. यू कॅन नॉट सी आउटसाइड. मला सांगा समुद्राच्या वर तुम्ही पाहू शकता. राइट? काय आहे? कचरा आहे का काय? का फुलं आहे का काय? आहे की नाही? समुद्राच्या खाली पाहू शकता का? डीप, डीप? नो. कॅनॉट. मग तुम्हाला ते ग्लासेस वेअर करावं लागतं, ऑक्सिजन लावावं लागतं, खाली जावं लागतं. कुठे जावं लागतं? खाली जावं लागतं, डीप जावं लागतं. मग तुम्ही डीप कधी जाणार? केव्हा? ध्यानामध्ये. समाधी. समाधीहं भिक्खवे भावेता यथा भूतं पजानाति. What is यथा भूत? Seeing the things as it is. What is the reality? अनिच्च दुःखानात्त. रूप. नाम आणि रूप. काय पाहणं? नाम आणि रूप डायरेक्ट पाहणं. हाऊ यू कॅन सी. पंचस्कंदांमधून पाहणं. मग कसं पाहणार? हो. हं? वरचं तर रूप पाहिलं जातं. कान आहे, नाक आहे, डोळे आहे, हे आहे, ते आहे. वरचं पाहिलं जातं. आतमधलं आतमधलं तर अवघड आहे पाहणं. हं? जा बरं डोळे बंद करा आणि डायरेक्ट हृदय पहा. नाही पाहू शकता. वी हॅव टू इमॅजिन. आपल्याला इमॅजिन करून पाहणं आहे. आपल्याला व्हिज्युअल इमेज तयार करून पाहणं आहे. आपल्याला मेंटल प्रोजेक्शन तयार करून पाहणं आहे. जे झोपलेले आहे ते उठा. नाही पाहू शकत आपण. अवघड आहे. आहे की नाही? पण इतकंही अवघड नाही. जाऊ शकतो आपण. 100% जाऊ शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही. तेवढं डेडिकेशन, तेवढं एफर्ट्स, तेवढा वेळ, तेवढा या सुखापासून दूर होण्याची हिंमत, ताकद आहे का आपल्यामध्ये? ते आपल्याला त्याग करावा लागतो. तर आपल्याला त्याग काय करावा लागतो? त्याग काय करावा लागतो माहिती आहे का? त्याग करावा लागतो अस्सादानुपस्सिनो. आपल्याला त्याग करावा लागतो 6 इंद्रियांमधून 5 स्कंदाविषयी असलेल्या आसक्तीचा. भगवान बुद्ध म्हणतात, की "व्हेरी फ्यू विल क्रॉस द शोर." खूप कमी लोक आहे जे 4 ओघ पार करतील. कामओघ, भवओघ, दिठ्ठओघ, अविद्याओघ.
पहिलाच ओघ काम ओघ आहे, जो 6 इंद्रियामार्फत 5 स्कंदातून निर्माण होत राहतो. हे जे 6 आहे ना, हे एजंट आहेत, एजंट माराचे. मारा एजंट. या एजंटला भूक लागलेली असते छंदाची. भूक कंटिन्यू भूक असते. जसं आपल्याला भूक लागली कसं जेवायसाठी, नाही तर सेम या 6 इंद्रियांना भूक लागलेली आहे प्लेजरची. लुक, 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 लुक. हिअर, 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 हिअर. स्मेल, टच, टेस्ट. आहे की नाही? पाहणं, 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 पाहणं. Everywhere we just looking, 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 color, shape, form. हं. प्रत्येक ठिकाणी पाहत, 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 पाहत. आपण आपल्या डोळ्यांना कधीही असं म्हणत नाही, की बस झालं. म्हणतो का कधी? नाही. पाहू दे, पाहू दे, पाहू दे, पाहू दे, पाहू दे. खूप पाहू दे. इंद्रिय संवरशील. हं. इंद्रिय संवरशील म्हणजे डोळ्यांवर पाबंदी आणणं बघण्यासाठी इनडायरेक्टली. ओके. इनडायरेक्टली डोळ्यावर पाबंदी आणणं. इंद्रिय संवरशिलामध्ये सर्वात मोठा एजंट जो आहे तो डोळे. त्याच्यानंतर कान. खाली बघा, खाली बघा. दॅट्स द वे ना. तुम्ही काय करताय, की जे अ, डोळे आहेत, त्या डोळ्याच्या एजंट तर्फे येणारं अस्साद जे आहे, त्याला तुम्ही काय करताय? ब्रेक देताय सरळ. ब्रेक देताय. चला एक उदाहरण अजून देऊया आपण तुम्हाला. चला तुम्हाला बिर्याणी आवडते. स्पेशल मे बी व्हेज और चिकन. चिकन घेऊया. काय? चिकन बिर्याणी आवडते. देन तुम्हाला एक प्लेट दिली, तुम्ही खाल्ला. खूप आवडीनं खाल्ला. मग दुसऱ्या प्लेटला नाही ना, पोट भरलं ना माझं आता. तरी ठीक आहे बा. मला आवडते म्हणून खायला सुरुवात केली. आता दुसरी प्लेट. दुसरी प्लेट खाताना अर्धी झाल्यानंतर पूर्ण पोट भरून जातं. त्यावेळेस आपण काय म्हणतो, "बस झालं, आता खूप झालं." पण तरीही एखादा आपल्याला जबरदस्ती करते, "खाच आता तू." त्याच पदार्थाचा जो आपण आनंद घेत होतो, तोच पदार्थ आपल्या दुःखासाठी कारणीभूत ठरत आहे. का? कारण की आपलं पोट भरलेलं आहे नंबर 1. त्यानंतर आपल्याला माहिती हे जास्त खाल्लं तर याचा त्रास होणार आहे. राइट? बघा किती मस्त उदाहरण बनवलंय हां. आपण जास्त खाल्लं त्याचा त्रास होणार आहे. आता 2 प्लेट संपल्या. मला सांगा तिसऱ्या प्लेटसाठी तुमच्या मनात आनंद उत्पन्न होणार आहे का? आसक्ती उत्पन्न होणार आहे? नाही. तुम्ही डायरेक्ट रिजेक्ट करसाल तिसऱ्या प्लेटला. तो म्हणसाल, "नाही, इनफ, इनफ, इनफ. माझं पोट भरलंय मला." तर ज्या गोष्टीमध्ये तुम्ही आनंद उत्पन्न करता, सुख उत्पन्न करता, तीच गोष्ट तुम्हाला कंटिन्यू जर भेटत राहिली, तर तीच गोष्ट तुम्हाला दुःखासाठी कारण बनते. परंतु भगवान बुद्ध म्हणतात, की जे सुख आहे, तेच रिफाईन स्टेट ऑफ सफरिंग. बघा, दुःखाची एकदम सिंपल व्याख्या सांगतो मी तुम्हाला. मूव्हमेंट ऑफ माइंड. भगवान बुद्ध काय म्हणतात, खरंच खरं सुख कोणतं आहे? पीस, शांतता. ओके. आणि दुःख काय? मूव्हमेंट ऑफ माइंड. लक्षात ठेवा हे वाक्य कधी पण. दुःख म्हणजे काय? मनाची एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत असलेला प्रवास. हे आहे दुःख.
ओके. कंटिन्यू रूपस्कंदामधून आपण प्रवास करत आहे. वेदनामधून प्रवास आणि 108 प्रकारच्या फीलिंग्स असतात. किती? 108. त्याच्यानंतर फॉर्म, फिलिंग, परसेप्शन. परसेप्शन 6 इंद्रियातर्फे. सांगतो. परसेप्शन कसं? 6. सॉरी. जे काही आपण पर्सिव्ह करत आहे ते. पर्सिव्ह म्हणजे डाटा रिसीव्ह करत आहे. नंतर संस्कार आणि विज्ञान. तर जे वेदना संपस्सजा. वेदना संपस्सजा म्हणजे काय आहे, की इट इज असाद. तर वेदना कोणत्या? ज्या आहे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. ओके. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. असोसिएटेड आहे टंग, टेस्ट, सॉरी, टंग, बॉडी, टंग, नाही तसं नाही म्हणता येईल. टेस्ट, टच, टेस्ट, टच, हिअरिंग, स्मेलिंग, थिंकिंग आणि सीइंग. या 6 इंद्रियातर्फे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर मधून उत्पन्न होणाऱ्या वेदना, फिलिंग्स. ओके. त्याच्यानंतर आहे न्यूट्रल. न्यूट्रल. त्यानंतर अ, काय म्हणतात, दुःखद, असुखद, सुखद, असुखद आणि न्यूट्रल. याच्यावर मी एक प्रवचनच दिलेलं होतं आणि 108 प्रकारच्या फिलिंग्स मी लिहून दिलेले आहे. काय माहिती आहेत की नाही जुने स्टुडंट? माझ्याकडे ते लिहून दिलेलं नाहीये आता. परंतु ते खूप मस्त आहे ॲक्चुअली. 108च्या 108 मी लिहून दिलेल्या होत्या एका शिबिरामध्ये मी जेव्हा घेतलं होतं तर. त्याच्यावर एक प्रवचनच दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. जाऊ द्या. त्याला काही एवढं इम्पोर्टंट नाही. तर भगवान बुद्ध काय म्हणतात मग, की ज्यावेळेस तुम्ही आदिनव बघसाल, म्हणजे काय बघसाल? अनित्य, दुःख, अनात्म ज्यावेळेस बघसाल, भगवान म्हणतात, उपादानिवेषु आनंद धम्मेषु आदिनव पस्सिनो विहरति तन्नानिरुज्यति. बघा, आदिनव पस्सिनो विहरति म्हणजे काय? की ज्यावेळेस तुम्ही अनित्य, दुःख, अनात्म मध्ये राहसाल त्यावेळेस तन्ना निरुज्यती, तृष्णेचा नाश व्हायला सुरुवात होऊन जातात. ओके. अनिच्च, दुःख, अनात्म म्हणजे काय? की डायरेक्ट ब्लॉकेज टू द तृष्णा. कारण की सीइंग द थिंग्स ॲज इट इज, दर्शन पाहतब्बा, म्हणजे ज्यावेळेस आपण डायरेक्टली पाहू त्यावेळेसच नष्ट व्हायला सुरुवात होऊन जाते. रिअलिटी डिस्ट्रॉय म्हणजे ट्रुथ डिस्ट्रॉय द सफरिंग. हे वाक्य लिहून ठेव सर, मस्त आहे. ट्रुथ डिस्ट्रॉय द सफरिंग. कोणतं? त्रिकालाबाधित सत्य. सद्धम्म कॅन डिस्ट्रॉय द सफरिंग. पण केव्हा? वेन यू सी द थिंग्स ॲज दे रिअली आर. केव्हा होणार ते? ज्यावेळेस तुम्ही जे जसं आहे तसं पाहू शकणार. एक मिनिट. अजूनही बनते आले नाहीत. ओके. जे जसं आहे तसं तुम्ही पाहू शकणार. तर
आपण काय करत आहे आता 32 पार्ट्स ऑफ द बॉडी काय करतं की जे काही असाद जे असाद कामछंद कामराग स्पेशली कामछंद कामराग तर पण आहे कामछंदांमधून निर्माण होत आहे त्याची रियालिटी दाखवून देतं आपल्याला टीथ काल पार्ट होता आपला टीथ ओ तुझे दात किती सुंदर आहे हा म्हणतो ना आपण तुझे दात किती सुंदर आहे रियालिटी मध्ये 10 दिवस दात नका घासू देऊ बघा वास कसा येतो हो तुझे कान किती सुंदर आहे तुझे नाक किती सुंदर आहे तुझे डोळे किती सुंदर आहे है ना फक्त त्याचं मूळ रूपापर्यंत येऊ द्या ऑटोमॅटिक सुंदरता नष्ट होऊन जाते सुंदरता हा भ्रम आहे सुंदरता हा भ्रम आहे तर ज्यावेळेस आपण काय करते आदिनो पस्सिनो विहरती तर नन्ना निरुज्यती आपण काय पाहतोय जिथं स्टार्ट होते स्टेप्स सुखाची भ्रमित सुख जे मी पासून उत्पन्न होते जे मी पासून उत्पन्न होणारं भ्रमित सुख आहे ज्याला आपण कायिक सुख म्हणतो हा आलंय 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 ओके थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच बघा 18 प्रकारच्या वेदना असतात त्यांनी पाठवलं मी सांगतो तुम्हाला वेदना संपत्सजा अं, असाद वेदना संपत्सजा असाद कसं उत्पन्न होतं बघा हे मी वाचून सांगत आहे कारण की मला पूर्णच्या पूर्ण नाही सांगता येणार 18 प्रकारच्या वेदना असतात 6 प्रकारच्या इंद्रियाद्वारे 6 इंद्रियाद्वारे आनंदाच्या वेदना फिलिंग्स 6 प्रकारच्या वेदना दुःखामुळे 6 प्रकारच्या वेदना इंद्रियामुळे निर्माण होतात उपेक्षामुळे निर्माण होणारा म्हणजे ना सुख ना दुःख 6 प्रकार म्हणजे किती झाले 18 मग 36 प्रकारच्या वेदना 6 प्रकारच्या आनंदाच्या वेदना घरगुती जीवन आणि भिक्षूचे जीवन बघा 6 प्रकारच्या आनंदाच्या वेदना घरगुती जीवन आणि 6 प्रकारच्या भिक्षूचे जीवन मग 12 झाले आणि वरच्या 3 12 36 ओके नंतर साधारण जीवन 6 प्रकारच्या वेदना घर सोडून जाताना 6 प्रकारच्या वेदना आनंदातून होणाऱ्या 6 प्रकारच्या वेदना घर सोडून जाताना दुःखातून निर्माण होणाऱ्या आणि 6 प्रकारच्या वेदना घरगुती जीवन असताना उपेक्षेतून निर्माण होणार आता हे झाले 36 36 36 36 वेदना भूतकाळच्या मग 36 वेदना वर्तमान काळच्या आणि 36 वेदना भविष्य काळाच्या या अशा 108 प्रकारच्या वेदना आहेत आणि हे जे आहे 1 मिनिट 8 सत्पर्याय सुत्त मज्जा 8 सत्पर्याय सुत्त हे तुम्हाला सुत्त निपात 36 मध्ये दिसेल पीटीएस पॉलिटेक्स सोसायटी ब्रिटन संयुक्त निकाय संयुक्त निकाय 36 नंबरचं प्रवचन भगवान बुद्धांचं Two types of feeling, body, mental. Three types of feeling, pleasant, painful, neither painful nor pleasant. 5 प्रकारच्या फिलिंग ज्या आपल्या इंद्रियापासून उत्पन्न होते 6 प्रकारच्या फिलिंग्स ज्या 6 प्रकारच्या डोर्स पासून तयार होते आय इयर नोज टंग बॉडी अँड माइंड त्याच्यानंतर 18 प्रकारच्या फिलिंग वरचे 6 आणि त्याला गुणाकार 3 म्हणजे काय आनंद दुःख आणि ना दुःख ना सुख ओके बघा किती मस्त दिलेलं आहे
तर त्याचं जे क्लासिफिकेशन आहे, एकदम मराठीमध्ये मी ते टाकायला लावतो थोड्या वेळानं. 2 प्रकारच्या वेदना आहेत, शारीरिक, मानसिक. हेच अष्टपर्याय सूक्तामध्ये दिलेलं आहे. 3 प्रकारच्या वेदना आहेत. सुखकारक, दुःखकारक, नासुख, नासुख, नादुःख. 5 प्रकारच्या वेदना त्रासातून, आनंदातून, नासुखातून, नादुःखातून आणि उपेक्षेतून. 6 प्रकारच्या वेदना डोळ्यातून, जिभेतून, नाकातून, मनातून आणि शरीराद्वारे. एकदम बेस्ट. बघा, हे मी केव्हा शिकवलं होतं मला आठवतही नाहीये. त्यांनी डेट टाकली नाही. परंतु मला वाटतं कधीच असेल का? म्हणजे मला 2012 किंवा 11चं हे शिकवलेलं आहे. काही जणांनी ते अजूनही स्टोअर करून ठेवलेलं आहे. बघा, आज कुठं कामी पडत आहे. तर वेदना संपत्सज्जा अस्साद हे कधी लक्षात ठेवा. ओके. तृष्णा जी आहे ती अस्सादमुळं म्हणजेच रनिंग बिहाइंड द प्लेजर याच्यामुळे उत्पन्न होणार आहे आणि हे भगवान बुद्ध काय म्हणतात? आनंद धम्मेसु आदिनव पस्सिनो विहरती. मग आपल्याला काय करायचंय? हां, 2009 मध्ये शिकवलंय, मेसेज आलाय मला. ओके. 2009 मध्ये शिकवलेलं आहे मी हे. हं. आदिनव पस्सनो विहरती. तर आदिनव पस्सनो विहरती म्हणजे काय? की आपल्याला रिॲलिटी पाहायची. मग रिॲलिटी पाहायची तर काय आपल्याला जास्तीत जास्त माइंडफुल राहायचं. बीइंग माइंडफुल विथ व्हॉट हॅपनिंग नाऊ ओर ऑब्जेक्ट. कोणता ऑब्जेक्ट? टीथ. कालचा ऑब्जेक्ट होता टीथ. आपल्याला टीथ कशात आहे सांगा बरं? दातामध्ये. दात तोंडामध्ये. परंतु कशामध्ये? प्रेझेंट मोमेंटमध्ये आहे. हां? दात कधी भूतकाळात जातात का नाही? दात कधी भविष्यकाळात जातात का नाही? इट्स द बॉडी. कंटिन्यू प्रेझेंट मोमेंटमध्ये. मग प्रेझेंट मोमेंट काय? माइंडफुलनेस. ओके. मग माइंडफुलनेस काय? अपारुता दे संगमत तथावरा ए सोरवंथा बमुंचंतु सतत. भगवान बुद्ध म्हणतात, निब्बाणाचे दरवाजे आतामध्ये उघडतात. मग आतामध्ये राहणं म्हणजेच अनिच्च, दुःख, अनात्ताला कंटिन्यू फोकसमध्ये म्हणजे कंटिन्यू त्याच्या सानिध्यात राहणं, आजूबाजूला. सध्या तर आपण नाही पाहू शकत डायरेक्ट. कारण की अजून आपली तितकी प्रॅक्टिस समोर गेली नाही. ओके. आपली प्रॅक्टिस गेली नाही. हं. आता मी जर म्हटलं, की तुम्ही पोटामधलं किडन्या पहा. कुठून पाहू शकता तुम्ही? चला याच्यासाठी एकदम चांगलं उदाहरण घेऊया. काही लोकांना तसं समजत नाही. काही लोकं मूर्खपणा करतायत. आपल्याच ग्रुपमधले. गध्याला गधं म्हणणं चुकीचं नसतं हां. गध्याला गधच म्हणावं लागतं. काही जण मला ॲडमिन ग्रुपमध्ये म्हणतात, "सर तुम्ही एवढं स्ट्रिक्ट नका बोलत जाऊ." बट आय थिंक वी शुड से द ट्रुथ. गध्याला गधच म्हणावं लागतं. गध्याला घोडं म्हणू शकता का तुम्ही? नाही. बिलकुल नाही. आपल्याला भंते धम्म सरांनी शिकवलं. आपल्याला पावक सॅडोजींनी शिकवलं. आपल्याला अ, भंते ज्ञानश्रींनी शिकवलं. अजान जय सरांनी शिकवलं. नंतर अजान अमारोंनी शिकवलं. मृत्योदया किती सुंदर प्रवचन सरळ सांगितलेलं सर्व. सर्व आर्य संघाने सांगितलं. परंतु fools what the fools do? They go to the ignorance. मूर्ख काय करतात सांगतो तुम्हाला. ओके. शुद्ध स्वरूपात सांगत आहे. तर उदाहरण देत होतो. हां, उदाहरण देत होतो का मी तुम्हाला? हं. बोलण्यात विसरलो मी. उदाहरण क्रिएट पण झालं होतं. आलं लक्षात. ओके, ओके. अ, ना. आता मला एक सांगा, समजा तुम्हाला तुमच्या आतड्यामध्ये काही तुमच्या लिव्हरला लिव्हरने स्प्लीनला काहीतरी झालंय किंवा डायजेस्टिव्ह फॉर्मला काहीतरी झालंय किंवा मग पोटामध्ये काहीतरी. परंतु ऑपरेशन तुम्हाला डॉक्टर म्हणते, की नाही एंडोस्कोपी करावं लागेल. पहिले आम्हाला बघावं लागेल कुठं काय झालेलं आहे. बघा डॉक्टर काय म्हणतो? आम्हाला बघावं लागेल. खरंच कुठं प्रॉब्लेम आहे. काय म्हणतात? आम्हाला डायरेक्ट बघावं लागेल. डायरेक्ट बघितल्याशिवाय ते करतात का समोरची प्रोसेस?
बिलकुल नाही. इव्हन ते म्हणतात का, हा पोटामध्ये प्रॉब्लेम आहे, केलं मी ऑपरेशन. अरे झालं का बोलल्यानं? बोलल्यानं होत असते का? नाही. ते काय करतात, तुमचं पोट फाडतात, आतमध्ये जातात, त्या पार्टला बघतात, त्या पार्टला एक तर स्टिच करतात, नाही तर रिमूव्ह करून टाकतात. एकदम सिंपल. भगवान बुद्ध पण बै- अ, अ, विसरलो शब्द, भेषज भेषज म्हणायचं ना. भगवान बुद्ध पण डॉक्टर आहे, पण ते मनाचे डॉक्टर आहेत. तर ते काय म्हणतात, की सी द थिंग्स ॲज दे रिअली आर. साधं तुम्ही डायरेक्ट बघा 6 इंद्रियांवर. आपण वरतून काहीच नाही करू शकत. वरतून काहीच नाही करू शकत. कसं करणार आहे? तुम्हाला टीथ, आता तुम्हाला टीथ सांगितलंय, उदाहरण संपलेलं आहे. तुम्हाला डायरेक्ट बघावंच लागणार आहे करण्यासाठी काही ना काही ऑपरेशन. तसंच मनामधले जे व्याधी आहेत, जे दुर्गुण आहेत आपले, दुर्गुणच व्याधी आहे. मनामधले दुर्गुण म्हणजे आपली व्याधी आहे. मग कसं काढणार? बोलल्यानं निघणार आहे का? हं? म्हणा बरं, माझा मोह नष्ट हो. होते का? बोला, बोला. बोलल्यानं मोह नष्ट होते का? इम्पॉसिबल आहे. वी हॅव टू सी पंचस्कंदांचं रायझिंग अँड पासिंग. रायझिंग अँड पासिंग. स्कंदांचं निर्माण होणं, नष्ट होणं पाहणं आहे आपल्याला. 5 स्कंदांचं निर्माण होणं, नष्ट होणं पाहण्यासाठी पहिले रूपस्कंद. रूपस्कंदामध्ये आपल्याला बॉडी, बॉडीमध्ये 4 एलिमेंट, 4 एलिमेंट मध्ये पण अजून सब एलिमेंट्स, त्याच्यामध्ये पण अणु, त्याच्यामध्ये पण सूक्ष्म अणु, रेणू, त्याच्यानंतर कलापा, कलापा आणि हे झालं बॉडीचा आणि मनाचा खण, खण. हं, खण, चित्त खण. हे डायरेक्ट पाहावं लागतं. डायरेक्ट पाहावं लागतं. तुम्हाला स्पष्ट सांगा, डायरेक्ट पाहावं लागतं. तुम्ही जर पाहू शकत नाही, एका सेकंदामध्ये बॉडीचे 10 कोटी, नाही, अ, मला वाटतं 1 अब्ज पेशी जे आहेत, त्या निर्माण होतात आणि नष्ट होतात. मला सांगा, आता सध्या तुम्ही शरीराला जवळून पहा, असं डोळ्याजवळ घ्या, एकदम असं हात डोळ्याजवळ घ्या. बघू शकत आहे का तुम्ही निर्माण होणं, नष्ट होणं? नाशवंतता पाहू शकता का तुम्ही सध्या? नाही, नाही पाहू शकत. इम्पॉसिबल आहे. सुपर मायक्रोस्कोप सुद्धा नाही पाहू शकत. तुम्हाला स्पष्ट सांगत आहे. सुपर मायक्रोस्कोपिक लेव्हलवर पण आपण फक्त वेव्हज पाहतो. वेव्हज, वेव्हज. हं. अप अँड डाउन, अप अँड डाउन वेव्हज पाहू शकतो. बस, बाकी त्याच्यावर नाही पाहू शकत. त्याच्यावर जर पाहायचं असेल, यू हॅव टू नीड द समाधी. ओके. हे आर्याष्टांगिक मार्गामध्ये शेवटचा मार्ग समाधी आहे. विदाऊट त्याच्या चालण्याशिवाय कसं काय होणार आहे? आर्याष्टांगिक जर जर कोणी म्हणतंय की तुम्ही फक्त बघा वर वर, खूप खूप टीचर्स आहेत, वर वर बघा म्हणतात. हं? वर वर बघितल्यावर मला सांगा, ती झाली स्मृती, सम्यक स्मृती. तुम्ही सम्यक समाधी आर्याष्टांगिक मार्गामधून काढून टाकली भगवान बुद्धांच्या. तुम्ही जाऊ शकता का अटेनमेंट पर्यंत? मग्गा आणि फलापर्यंत? इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल आहे. तुम्ही कितीही काही करा. 1000 जन्म तुम्ही तसंच करत बसा. इम्पॉसिबल आहे. सरळ सरळ भगवान बुद्धांनी, भगवान बुद्धच त्या रस्त्यानं गेलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे भगवान बुद्धांनी निब्बाण कसं घेतलं होतं? महापरिनिब्बाण. पहिले ते फर्स्ट ध्यानात गेले. नंतर ते सेकंड ध्यानात गेले. नंतर ते थर्ड, फोर्थ, फिफ्थ, थर्ड, फोर्थ.
नंतर 5वं ज्ञान, 6वं ज्ञान, 7वं ज्ञान, 8वं ज्ञान. 8 ज्ञान. मग पुन्हा ते फर्स्ट ज्ञान आले. रिटर्न आले. ओके. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. मग पुन्हा 1, 2, 3, 4. चौथा ज्ञाना पास केल्यानंतर चौथा ज्ञाना घेतला त्यांनी, एंटर झाले आणि त्याच्यानंतर तिथून एक्झिट झाले चौथ्या ज्ञानामधून. नंतर तिथे जीव सोडला. फिनिश. ओके. असं त्यांनी निब्बाण घेतलं. परंतु ऑलरेडी त्यांचे डिफाईनमेंट फिनिश झालेले होते आधीच. ज्ञाना म्हणजे निब्बाण नाहीये. काही जणांना तेही वाटतं. काही काही जे साधक असतात त्यांना हे वाटतं, की ज्ञाना म्हणजे निब्बाण. दॅट इज द ओन्ली सोर्स. तो फक्त एक रस्ता आहे. परंतु भगवान बुद्धांनी या पद्धतीनं स्वतःचं महान परिनिर्वाण करून आणलेलं आहे. याच्याबद्दल जर ऐकायचं असेल तर भंते गुणरत्नाचे प्रवचन आहेत काही. त्याच्यामध्ये ऐका. भंते गुणरत्नांना जर श्रद्धा नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुमच्यासाठी वेगळे टीचर्स आहेत मग. ओके. तर जर भगवान बुद्धच या पद्धतीने चालले तर आपण कोण? आपण कोण? तर संपलं. एकदम सरळ भाषेमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं. निदान सुत्त होतं आजचं. पण निदान सुत्त 32 पार्ट्स. तर आदिनवपस्सिनो विहरति. हे कधी लक्षात ठेव सांग. तर अनिच्च दुःख अनित्य. आदिनवपस्सिनो विहरति. आणि जर आदिनवपस्सिनो अस्सादपासून सुरुवात होत असेल, तर तिथं व्यक्ती रिजेक्ट करतो अनिच्च दुःख अनात्तला. ते अनिच्च दुःख अनात्तला रिजेक्ट करतो. मग आता आपला कालचा कोणता पार्ट होता? टीथ. बॉडीचा पार्ट आहे. बॉडीचा पार्ट इथं काय आहे, की आपण कंटिन्यू त्याला वॉच करत आहे. टीथ, 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 टीथ. आहे की नाही? कंटिन्यू आपण पाठ करत या पद्धतीनं आपल्याला 32 पार्ट्सच्या थ्रू पण जाता येतं. काल आपले किती पार्ट झाले होते? जवळपास आपण अ, फिसिस पर्यंत आलेलो. फिसिस. ओके. तर आता सगळेजण सरळ बसतील. मी प्रवचन इथंच स्टॉप करत आहे. परंतु इथून आपण प्रॅक्टिस सुरुवात करायची आहे. सर्वजणांनी सरळ बसायचंय. अपराइट. देन ट्राय टू बिअर हाफ लोटस. भगवान बुद्धांचं दिसतंय का इमेज समोरची? सेम पद्धतीने बसायचं. ओके. हाफ लोटस. भगवान बुद्ध हाफ लोटस मध्ये बसलेले आहेत. ट्राय टू भगवान बुद्धांच्या विषयी श्रद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. श्रद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि श्रद्धा जी असते ती बुद्धानुसतीनं वाढते. कंटिन्यू. ओके. कंटिन्यू बुद्धानुसती चालू ठेवायची. उठताना, झोपताना, चालताना, बोलताना श्रद्धा जर वाढवायची असेल तर. आणि जिथं श्रद्धा असते तिथं सद्गुण एकत्र येत असतात. ओके. विदाऊट तुम्ही मला सांगा भगवान बुद्धांना तुम्हाला जवळ ठेवायचं तुम्हाला त्यांचे गुण म्हणावं लागते. ते गुण तुमच्या आतमध्ये पण आहेत. ते डेव्हलप होतात हळूहळू. किती सुंदर आहे तुम्ही उठल्या उठल्या जर म्हणत असाल. मी केलेलं आहे ते. खूप वेळेस. उठल्या उठल्या इति पितो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुस्सानं बुद्धो भगवा. इति पितो भगवा अरहं. कंटिन्यू. ओके. कंटिन्यू. लगेच चालत असलेला बुद्धो, 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 भगवा, 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 अरहं, 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 सम्मा संबुद्धो, सम्मा संबुद्धो, सम्मा. अरे तुमच्या मनामध्ये दुसरं ऑब्जेक्टच नाही ना. हं, भगवान बुद्धांचे गुण जर तुमच्यामध्ये कंटिन्यू फ्लो होते, त्याच्यापेक्षा दुसरा प्रवाह कशाला पाहिजे तुम्हाला? दुसरा ओघ कशाला पाहिजे वेदनेमध्ये? हं? वेदना संपत्सज्जा आदि असाद. वेदना सोर्स आहे.
कशासाठी? अस्सादाला प्रवाहित करण्यासाठी. त्या प्रवाहामध्ये त्या अस्सादाच्या जागी जर तुम्ही माइंडफुलनेस थ्रू भगवान बुद्धांचे गुण आणले तर काय फायदा आहे? किती फायदा आहे? उठल्या 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 जर चॅन्टिंग चालू केली, उठल्या उठल्या तुम्ही जर त्रिशरण घेतलं, उठल्या उठल्या जर तुम्ही पंचशील, व्हेरी स्ट्रॉंग, खूप स्ट्रॉंग होऊन जाईल ते. बघा, एकदम सिंपल सांगतो. जेव्हा मी नावयानामध्ये प्रॅक्टिस करायचो ना, तर माझे एक मित्र होते. चला 2 मिनिटं अजून घेतो प्रॅक्टिसच्या आधी. नाव नाही सांगत. ते आता भंते आहेत. उठल्या उठल्या 1 तास चॅन्टिंग करायचे. 1 तास. 1 तास चॅन्टिंग करायचे. आणि चॅन्टिंग करायचे. त्याच्यानंतर मला पण उठवायचे. इतकं त्यांच्या रूमचे लाईट बंद करायचे. त्याच्यानंतर भगवान बुद्धांची मूर्ती समोर ठेवायचे आणि कॅन्डल ठेवायचे त्याच्यासमोर आणि कंटिन्यू चॅन्टिंग. म्हणजे आजूबाजूला जे हे आहे, चित्र आहे ते ऑफ. फक्त भगवान बुद्धासमोर. किती सुंदर, किती चांगलं. म्हणजे डोळ्यांचा जो हा एजंट आहे, त्या एजंटला च्या समोर कंटिन्यू भगवान बुद्धांची इमेज आणि तोंडातून भगवान बुद्धांचे शब्द सुद्धा. आणि जमा काय, हे 2 एजंटच तर महत्वाचे आहे. कान पण आहे, तोंड पण आहे आणि डोळे पण आहे. तिन्ही ठिकाणाहून तुम्हाला कंटिन्यू फ्लो भेटत आहे. हॅमरिंग होते. दुःखावर हातोडे मारल्या जातात डायरेक्टली. तुम्ही रोज 10 दिवस शिलानुस्मृती करा उठल्या-उठल्या. ड हो, डोळे उघडा आणि त्रिशरण म्हणा आणि म्हणा. पानातिपाता, पानातिपाता वैरमणी सिक्खापदं समाधियामी. परंतु म्हणायचंय म्हणून नाही म्हणायचं. विथ अवेअरनेस, विथ जागरूकता म्हणा, विथ अवेअरनेस म्हणा. किती सुंदर, याच्यापेक्षा सुंदर काहीच नाहीये. धम्मानुपस्स विहरती. म्हणजे तुम्ही कंटिन्यू धम्मामध्ये राहताय. याच्यापेक्षा काय चांगलं आहे अजून? तुम्ही सकाळी-सकाळी शिलानुस्मृती केली ना, दिवसभर तुम्हाला ऊर्जा भेटते शिलासाठी. प्राणातिपात. पानातिपाता वेरमणी आहे की नाही? पालीमध्ये. आणि त्याचा अर्थ काय? प्राण आत पात. काय आहे? प्राण आत पात. प्राण कुठे आहे तुमचा? या प्रश्नाचं उत्तर द्या. किती सोपा अर्थ आहे. प्राण कुठे आहे तुमचा प्राण? लवकर बोला. कुठे आहे प्राण? से क्विकली. श्वास. व्हेरी गुड. प्राण कुठे आहे? शरीरात नाहीये. प्राण श्वासामध्ये आहे. श्वास कट करा, प्राण फिनिश. श्वास घेतला नाही तर काय होणार आहे? ब्रीथिंग. ब्रीथिंग. प्राण आत पात. जो प्राण तुम्ही आत घेत आहे त्याचा पात करणे. श्वास, ब्रीथिंग. तुम्ही श्वास बंद करा, काय होणार आहे? फिनिश ना तुम्ही. हा, तर तुमचा प्राण तर प्राण आत पात म्हणजे प्राणाचा अंत करणे. मी कॉन्शियसनेस डिस्ट्रॉय करता कोणाशी तरी. दॅट्स द मीनिंग. आधी अन्न, अधीन्न दान. जी गोष्ट तुमची नाही ती तुम्ही उचलता. कामे सुमिच्छाचारा. कामे सुमिच्छाचाराचा अर्थ खूप मोठा आहे. ओके, दॅट्स अ सो ह्यूज मीनिंग. 6 इंद्रियाद्वारे कामसुखासाठी असलेली वासना. 6 इंद्रियाद्वारे कामसुखासाठी असलेली वासना.
जर भगवान बुद्धांना एकच अर्थ सांगायचा असता, तर त्यांनी कामानंग अस्साद भगवान बुद्धांनी काय म्हटलं असं? कामानंग अस्साद, कामानंग आदिनव एकच अर्थ, एकच रूपक असतं. परंतु इथं अनेक आहे. डोळ्याद्वारे एखाद्या व्यक्तीला पाहताना सेक्शुअल फीलिंग्स जर अराईज होत असेल, दॅट इज द कामेसु मिच्छाचारा. बट इन द फॉर्म ऑफ डिफरंट वे. परंतु त्याचं रूपक वेगळं आहे. त्याचं रूपक काय आहे, की जे रिलेशन्स आहेत ते लीगल पाहिजे, बाय नॅचरल. तुम्हाला आता हेही सांगून देतो कसं असतं. लीगल पाहिजे. मॅरिड, मॅरिड, नो. मॅरिड, अनमॅरिड, नो. लेडीज मॅरिड, जेंट्स अनमॅरिड, नो. जेंट्स मॅरिड, लेडीज अनमॅरिड, नो. दोघंही मॅरिड, मॅरिड, नो. ओके. याच्यावर एक सूत्र आहे. बुद्धांनी सांगितलेलं आहे. ओके. याच्यावर एक सूत्र आहे. इव्हन भगवान बुद्धांनी मॅरेजला सुद्धा कंडेम केलेलं नाहीये. लग्न. नो. इम्पॉसिबल आहे. भगवान बुद्धांनी भवचक्रामधून निघण्यासाठी सांगितलेलं आहे सरळ-सरळ. मी तुम्हाला कधीही हेच शिकवलेलं आहे, की दुःखाचे जे रस्ते आहेत ते खतम करून टाकायचे, बंद करायचे. इनफ. ऑलरेडी आपण खूप सगळं झेललेलं आहे. राइट? असो. मी काही जास्त समोर बोलत नाही. मग आपल्याला प्रॅक्टिस खूप इम्पोर्टंट आहे. ओके. तर आपण आज थोडी जास्त घेणार आहे. ट्राय करा, कंटिन्यू राहा. ओके. पळू नका. काही कामं नाही. प्रॅक्टिसच्या शिवाय मोठं काम कोणतंच नसतं. ओके. पळू नका, पळू नका. स्टॉप. ओके. तर सर्वांनी या पोझिशनमध्ये बसायचं आहे, जसे भगवान बुद्ध बसलेले आहेत. हाफ लोटस. ओके. हाफ लोटस. वेळ संपत नाही आलेला आहे. वेळ कधीच संपत नसतो. वेळ कधीच संपत नसतो. काय फरक पडणार आहे सपोज तुम्ही 15 मिनिट जास्त प्रॅक्टिस केलीत किंवा प्रवचनानंतर जर प्रॅक्टिस केली दॅट इज सो स्ट्राँग. ओके. ऑलरेडी तुमचं माइंड इक्विनॉमस होऊन जातं. हं. इक्वॅनिमिटीला पोहोचता तुम्ही. धम्म ऐकल्यानंतर मन शांत होऊन जात असतं. ओके. सर्वांनी हाफ लोटसमध्ये बसायचं आहे. ज्याला जायचं ते जा, काही प्रॉब्लेम. ओके. त्यानंतर 3 वेळेस लांब श्वास. 3 वेळेस लांब श्वास घ्यायचा आहे. तर नाक आणि ओठाच्या मधात जिथं श्वास टच होतो, त्या ठिकाणीच फक्त येणारा-जाणारा श्वास तुम्हाला बघायचा आहे. कोणीही नाकाच्या आतमध्ये जाणार नाही, बाहेर सुद्धा जाणार नाही. ओके. जो पॉइंट आहे, त्या पॉइंटला तुम्ही स्टँडिंग पॉइंट समजायचा आहे. जस्ट वॉच. ब्रीथ इन, ब्रीथ आउट, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. कोणीही कोणीही नाकाच्या बाहेर जाणार नाही. गेटकीपर कधी जातो का? हां, गेटकीपर कधी अ, त्या येणाऱ्या पाहुण्याच्या आतमध्ये सोबत जातो का फ्लॅटपर्यंत? किंवा जो पाहुणा बाहेर बाहेर निघत आहे त्याच्यासोबत पळतो का बाहेर? नाही, पळत नाही. तो तिथंच थांबतो. आपल्याला स्टँडिंग पॉइंट आहे आपला तो. आपल्याला फक्त बघायचं आहे. आपल्याला फक्त कंटिन्यू वॉच करायचं आहे. ओके. इन, आउट, इन, आउट, इन, आउट. तेवढं करा कंटिन्यू. पळू नका. श्वासाच्या मागेही नाही आणि इथून उठायचंही नाही कोणी सध्या. माझ्या शब्दांच्या समोर नाही. फक्त स्टँडिंग पॉइंटवरच तुम्ही राहणार. इन, आउट, इन, आउट. श्वास
तुमचं लक्ष या क्षणामध्ये फक्त श्वासावर. तुमचा श्वास आणि तुमची जागरूकता ही एक. श्वासाला कंट्रोल करायचं नाहीये. जो श्वास शरीर घेतंय त्याच्यावरच लक्ष ठेवायचं आहे. कोणत्याही विचारांना प्रलोभन द्यायचं नाहीये. जसे विचार येतात तसं त्यांना अनोळखी म्हणून सोडून द्यायचं आहे. पूर्णपणे स्थिर तुम्ही. स्थिर, शांत, स्तब्ध. फक्त श्वास पाहतायत. श्वास येत आहे, जात आहे. आता 5 वेळेस लांब श्वास घ्यायचा आहे. 5 वेळेस लांब श्वास. लांब श्वास घेतला, होल्ड करायचं. एक 5 सेकंडपर्यंत आतमध्येच हळूवार सोडून द्यायचं. पण लक्ष तिथंच, जिथं श्वास टच होतो. पुन्हा लांब श्वास घ्यायचा. दाबून ठेवायचा 5 मिनिट लंग्समध्ये. हळूवार सोडून द्यायचं. असं 5 वेळेस. पूर्ण रिलॅक्स तुम्ही. मी जे काही म्हणत आहे तसंच करणार. आता श्वासावरचं लक्ष सोडून द्या आणि डोळे बंद. तटस्थ तुम्ही, सरळ, शांत. तुमचं लक्ष माझ्या आवाजाकडे आता. श्वासाहून फक्त आवाजाकडे यायचं आहे. तर आवाज तर तुम्हाला दिसत नाहीये, तो तर कानाद्वारे येत आहे. तर लक्ष पूर्ण कानाच्या दिशेनं आणि माझा आवाज हा तुमचा फोकल पॉइंट, मेन फोकस पॉइंट. त्यानंतर तुम्ही स्वतःला बघायचं आहे बसलेल्या स्थितीमध्ये. थोडंसं अवघड जातं बघणं, पण ठीक आहे. नाही दिसलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता सर्वांनी डोक्यावरचे केस पाहिलेले आहेत, तर सर्वांनी हे डोक्यावरचे केस बघायचे.
जसं-जसं तुम्ही केस पाहणार, तसं-तसं एकदम रिलॅक्स फील होणार. काहीच टेन्शन नाही, काहीच वरी नाही. एकदम रिलॅक्स. दोन्ही साइडनं बघायचे. डोक्यावरचे केस, मानेची साइड आणि कपाळाची साइड आणि दोन्ही कानाची साइड. पूर्ण रिलॅक्स तुम्ही जसं-जसं पाहताय पूर्ण डोक्यावरचा ताण, तणाव नष्ट होते. हळू-हळू तुम्ही आता कपाळ पाहणार. रिलॅक्स एकदम. कपाळही हलकं सोडून द्यायचं आहे. काहीच तणाव नाही, काहीच कंट्रोल नाही. त्यानंतर कान बघायचे. दोन्ही कान बघताय तुम्ही. पूर्णपणे रिलॅक्स तुम्ही. कान बघताना पूर्ण कंट्रोल सोडून द्यायचा आहे. काहीच कंट्रोल नाही. त्यानंतर तुम्ही भुवयावर यायचं आहे. भुवया, कपाळ आणि डोळ्यांच्या मधला भाग. भुवया, दोन्ही भुवया पाहतायत तुम्ही. त्यानंतर तुम्ही डोळे पाहणार आतमधले. बुबुळासहित दोन्ही डोळे बघायचे आहेत. दोन्ही डोळे पाहतायत. दोन्ही डोळ्यांना लेफ्ट टू राइट, राइट टू लेफ्ट मूव्ह करायचं एकदा हळू-हळू. मूव्ह करायचं. त्यानंतर तुम्ही डोळ्यांच्या बाहेर यायचंय. डोळ्यांच्या पासून सुरू होणारं जे नाक आहे, भुवया आणि डोळ्यांच्या पासून सुरू होणारं जे नाक आहे, श्वसन नलिका आतमधून नाही जायचंय, बाहेरूनच तुम्ही डोळ्यांपासून सुरू होणारं नाक ओठापर्यंत जे जात आहे ते बघायचंय. ते बघताय तुम्ही पूर्ण रिलॅक्स. या क्षणामध्ये कुठंच नाही तुम्ही. फक्त आणि फक्त माझ्या आवाजासोबत नाक बघताय तुम्ही. आता दोन्ही नाकपुड्या बघायच्या आहेत. 2 होल्स. ती जागा बघायची जिथं श्वासस्पर्श होतो. त्या जागेवर तुम्ही आता इथून तुम्ही 3 वेळेस लांब श्वास घ्यायचा या जागेवरून. नाक आणि ओठाच्या मधात जिथं श्वास स्पर्श होतो त्या जागेवर तुम्ही ती जागा पाहिली तुम्ही आता आणि त्या जागेवरून आता तुम्हाला लांब श्वास घ्यायचा, 5 सेकंड होल्ड करायचा, सोडून द्यायचा. लक्ष माझ्या आवाजाकडंच. आता
आता फास्टमध्ये बघायचं आहे. एकदा डोक्यावरची केस बघा. डोक्यावरचे केस. तर या डोक्यावरच्या केसांचा रंग खराब आहे, आकार खराब आहे, गंध खराब आहे, वास, जागा खराब आहे, संयोग खराब आहे. नंतर शरीरावरचे केस बघा. भुवया, नाकाच्या आतमधले, हातावरचे, पायावरचे हे सर्व केस, या केसांचा रंग खराब आहे, या केसांचा आकार खराब आहे, या केसांचा गंध खराब आहे, या केसांची जागा खराब आहे, या केसांचा संयोग खराब आहे. त्यानंतर तुम्ही नखं बघायचे. हाताच्या आणि पायांच्या नखावर तुम्ही चालले, ओके. एक कोणतंही बूट घ्या, पायाचं घ्या, नखं घ्या. त्या नखाच्या जवळ जा, पायाच्या एका मेन नखाच्या जवळ जा. त्याला बघा. इमॅजिनरी बघायचंय, डोळे नाही उघडायचे. त्या नखाच्या जवळ गेले तुम्ही. रंग खराब, आकार खराब, गंध खराब, जागा खराब, संयोग खराब. नख. त्यानंतर दात. दात बघायचे, वरचा जबडा, खालचा जबडा बघा. दात. दातांचा रंग खराब, दातांचा आकार खराब, दातांचा गंध खराब, दातांची जागा खराब, दातांचा संयोग खराब. नंतर त्वचा. पूर्ण त्वचा बघायची, पूर्ण शरीर बसलेलं. त्वचेचा रंग खराब, त्वचेचा आकार खराब, त्वचेचा गंध खराब, त्वचेची जागा खराब, त्वचेचा संयोग खराब. त्यानंतर मांस. काल मासे पाहिलं होतं आपण. पूर्ण शरीराची त्वचा काढून फेकली तुम्ही आणि आता तुम्ही मांस पाहताय. तर मांसाचा रंग खराब, मांसाचा आकार खराब, मांसाचा गंध खराब, मांसाची जागा खराब, मांसाचा संयोग खराब. नसा. पूर्ण शरीराच्या नसा पाहताय तुम्ही. नसांचा रंग खराब, नसांचा आकार खराब, नसांचा गंध खराब, नसांची जागा खराब, नसांचा संयोग खराब. त्यानंतर हड्ड्या. काल हड्ड्यांचा सापळा होता. तर हड्ड्यांचा रंग खराब, हड्ड्यांची जागा खराब, हड्ड्यांचा आकार खराब, हड्ड्यांचा गंध खराब, हड्ड्यांचा संयोग खराब. त्यानंतर येणार अस्थिमज्जा, बोन मॅरो. की नाही? बोन मॅरो सांगितलं होतं काल कसा दिसतो, फ्लफी फ्लफी. तर हड्डी मज्जा त्याला म्हणतात बोन मॅरोला. अस्थिमज्जा किंवा हड्डी मज्जा. तर माझ्या हड्डी मज्जांचा जो रंग खराब आहे, आकार खराब आहे, वास खराब आहे, जागा खराब आहे, संयोग खराब. नंतर किडनी, मूत्रपिंड. किडनीवर जायचं आहे. पाठीच्या खाली, कमरेच्या जवळ असतात त्या दोन लटकलेल्या. तर मूत्रपिंड म्हणतो. रंग खराब, आकार खराब, वास खराब, जागा खराब, संयोग खराब, घाणेरडं. त्याच्यानंतर आपण हार्टवर गेलो होतो काल. हार्ट बघायचंय, चेस्टच्या जवळ जायचंय तिथं. तिथं तुम्ही बाहेरून फोकस करताय, दिसणार नाही, परंतु इमॅजिन करायचंय का हार्ट तिथं आहे. तर हार्टचा म्हणजे हृदयाचा रंग खराब, हृदयाचा आकार खराब, हृदयाचा वास खराब, हृदयाची जागा खराब आणि हृदयाचा संयोग खराब. त्याच्यानंतर येतं लिव्हर. लिव्हर यकृत म्हणतो आपण त्याला. लिव्हरचा रंग खराब, आकार खराब, हृदयाच्या खाली, हृदयाच्या थोडं खाली. ओके. 2 पार्टमध्ये बसलेलं असतं. लाट लेफ्ट साइडला असतात. ओके. तर लिव्हरचा रंग खराब, आकार खराब, गंध खराब, जागा खराब आणि संयोग खराब. ओके. त्याच्यानंतर किलोकम.
तिलोकम म्हणजे काय? मांस आणि स्किनच्या मधलातला भाग. त्याचा रंग खराब, आकार खराब, गंध खराब, जागा खराब आणि संयोग खराब. प्लिया. प्लिया. हां. राजमाचा दाना असतो ना, राजमा. असं समजायचं की राजमाचा दाना अ, लिव्हरच्या खाली लटकले. त्या टाइप दिसतं ते. तर प्लियाचा रंग खराब, प्लियाचा आकार खराब, प्लियाचा गंध खराब, प्लियाची जागा खराब आणि प्लियाचा संयोग. त्याला पालीमध्ये पिहाकम म्हणतात, इंग्लिशमध्ये स्प्लीन म्हणतात. नंतर फुफ्फुस. फुफ्फुस. हार्टच्या वर लटकलेले 2 फुगे. हं. त्याचा रंग खराब, त्याचा आकार खराब, त्याचा गंध खराब, त्याची जागा खराब, त्याचा संयोग खराब. फुफ्फुस श्वासोश्वासासाठी वापरतात. नंतर आतड्या. आतड्या तर सगळ्यांना माहिती आहे. जवळपास सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. ओके. त्याचा रंग खराब, त्याचा आकार खराब, त्याचा गंध खराब, त्याची जागा खराब, त्याचा संयोग खराब. त्याच्यानंतर आहे अंतःगुनम, जिथं घाण साचते. मेसेंटरी. अंतपेशी म्हणतात त्याला. त्याचा रंग खराब, त्याचा आकार खराब, त्याचा गंध खराब, त्याची जागा खराब, त्याचा संयोग खराब. ओके. त्याच्यामध्ये जे उदर आहे आपलं, त्या उदरामधील वस्तू, हां, उदरमध्ये जे काही आहे ते, जे ॲसिड्स आहेत ते. त्यांचा रंग खराब, त्यांचा आकार खराब, त्यांचा गंध खराब आणि त्यांचा संयोग खराब. ओके. त्यानंतर मल. मलचा रंग खराब, मलचा आकार खराब, वास खराब, जागा खराब, संयोग खराब. ओके. त्याच्यानंतर आपण येत आहे मेंदू. मेंदू सर्वांना माहिती कसा दिसतो तर. मेंदूचा रंग खराब, मेंदूचा आकार खराब, मेंदूचा गंध खराब, जागा खराब, संयोग खराब. हं. पित्त. पिवळसर पांढरा भाग असतो. पित्त. उलटी केल्यावर आपण कधी-कधी म्हणतो ना, पित्त पडत आहे. सर्वात घाणेरडा भाग आहे आपला हा, पिवळसर. जो लिव्हरच्या सोबत असतो जुळलेला. ज्याला आपण गॉल ब्लॅडर म्हणतो. बाईल. बाईलमधून गॉल ब्लॅडरमधून पिवळसर भाग येतो. खूप घाण असतं. अतिशय. पित्त. पित्तचा रंग खराब, आकार खराब, वास खराब, जागा खराब, संयोग खराब. कफ. कफ. फ्लेम. म्हणतो ना आपण ते, नंतर थुकून देतो. कफचा रंग खराब, कफचा आकार खराब, कफचा वास खराब, कफची जागा खराब, कफचा संयोग खराब. सिमहम म्हणतात त्याला. याच्यापेक्षाही घाणेरडं जेव्हा आपला हात एखाद्या जखमेने हे होतो किंवा पिंपल्स येतात. पिंपल्समध्ये काय पू असतो. सगळ्यांना माहिती पिवळसर असतं ते. तर पूचा रंग खराब, आकार खराब, गंध खराब, जागा खराब, संयोग खराब. स्किनच्या सोबत संयोग असतो. हं. त्याच्यानंतर रक्त. रक्ताचा रंग खराब, आकार खराब, गंध खराब, जागा खराब, संयोग खराब. रक्त माहिती कसं येतं. घाम. घामाचा रंग खराब, घामाचा आकार खराब, गंध खराब, जागा खराब, संयोग खराब. ओके. मेदो, चरबी. चरबी पिवळसर असते. पिवळसर ऑरेंज टाइप जवळपास कलर. पोटाच्या समोर असलेला भाग. चरबीचा रंग खराब, आकार खराब, वास खराब, जागा खराब आणि संयोग खराब. आसू. आसू. आसूचा रंग खराब, आकार खराब, गंध खराब, जागा खराब, संयोग खराब. तेल. तेल. वसा. वसा म्हणतो आपण. तर वसांचा रंग खराब, आकार खराब, गंध खराब, जागा खराब आणि संयोग खराब. थुंक किंवा लाळ. सलायवा.
केलो म्हणतात पालीमध्ये, इंग्लिशमध्ये ग्रीस. थुंकाचा रंग खराब, आकार खराब, गंध खराब, जागा खराब, संयोग खराब. सिंगकनिका, सिंगनिका, शेंबूड ज्याला म्हणतो, त्याचा रंग खराब, त्याचा आकार खराब, त्याचा वास खराब, त्याची जागा खराब, त्याचा संयोग खराब. लसिका, लसिका म्हणजेच सांधे असतात ना, त्याच्यामधला द्रव्य असतो. जॉईंट ऑइल, जॉईंट ऑइल म्हणतो. त्याचा रंग खराब, त्याचा आकार खराब, त्याचा वास खराब, त्याची जागा खराब, त्याचा संयोग खराब. त्याच्यानंतर लघवी. लघवी एखाद्या डब्यामध्ये घ्या आणि त्याला बघा. त्याचा रंग खराब, त्याचा आकार खराब, त्याची जागा खराब, त्याचा गंध खराब, त्याचा संयोग खराब. झाले 32 तुमचे रिसायटेशन. 32चं रिसायटेशन. आता आपण काय करणार आहे? लक्ष पूर्णपणे माझ्या आवाजावर. आणि आता तुम्ही येणार आहे स्किनवर. आता तुम्हाला स्किन बघायची आहे. तर आता पहिले सुरुवात करायची. समोरचे जे केस आहेत तुमचे डोक्यावरचे, त्या डोक्यावरच्या केसांचा समोरचा भाग तुम्ही पाहताय. कपाळ बघा आता पहिले. सर्वांनी कपाळ पाहिलं होतं. कपाळावर जा. कपाळ बघा. कपाळ पाहताय तुम्ही. 3 वेळेस लांब श्वास घ्या आधी. 3 वेळेस लांब श्वास घ्या. गुड. व्हेरी गुड. पूर्ण लक्ष माझ्या आवाजावर. आता कपाळ बघायचंय आपण. कपाळाची सुरुवात कुठून करायची आहे? समोरचे जे केस आहेत, जिथं समोरच्या केसांचा शेवट होते तिथून सुरुवात. हळूहळू हळूहळू घ्यायचंय खाली. कुठे यायचंय? 2 भुवयांच्या घरात. हळूहळू एकदम त्रिकोण तयार करायचा. जिथे टिकली लावता तुम्ही त्या टिकलीच्या वरचा भाग एकदम जिथं केस आहेत तिथून सुरुवात करायची. हळूहळू हळूहळू खाली यायचं. दोन्ही दिशेनं तुमची दृष्टी त्याला बघितलं पाहिजे. दोन्ही दृष्टीनं दोन्ही साईडनं तुम्ही बघायचंय. हळूहळू तुम्ही कपाळ पाहताय. ओके. तर एकदम जवळून, एकदम जवळून कपाळ पाहताय. एकदम जवळून तुम्ही स्किन पाहताय. ती मऊ आहे. थोडस घाम असेल तर चिकट वाटते. अंघोळ नसेल तर घाण वास येते. आणि त्याच स्किनला जर कट मारला तर एकदम घाण दिसते. एकदम घाण दिसते. ती स्किन पाहताय. त्यानंतर पूर्ण फेसची स्किन पाहिजे. पूर्ण फेस. जिथं जिथं स्किन आहे तो पार्ट बघायचा आहे आता. पूर्ण फेसचा स्किन बघायचं आहे. भुवयावरची स्किन, भुवयाच्या खालची स्किन, पापण्यावरची स्किन, डोळ्यांचा जो कप्पा आहे त्याची स्किन, नाकावरची स्किन, त्यानंतर पूर्ण चेहऱ्यावरची स्किन, हनुवटीवरची, लिप्सवरची, कान, हे कान पूर्ण स्किन आहे. पूर्ण मांस आणि स्किन आहे. त्यानंतर जीभ स्किन आहे. नेक, नेक पर्यंतचा पूर्ण मान बघा, ती पण स्किनच आहे. हळूहळू. ओके. फास्ट नाही. तर जिथं टिकली लावता तिथून वरतून सुरुवात करायची. हळूहळू भुवयांच्या दिशेने जायचं. तुझ्या खालची स्किन, त्याच्यानंतर पापण्यावरची स्किन, त्याच्यानंतर गालावरची स्किन, त्याच्यानंतर कानाजवळची स्किन, त्याच्यानंतर हनुवटी जवळची स्किन, नंतर मानेजवळची स्किन,
मानेवरची स्किन पाहताय तुम्ही. कंटिन्यू कंटिन्यू बघायचं आहे. डोंट रन पळू नका. ओके. स्किन बघायची आहे. या स्किन साठीच आकर्षित होतो आपण. ओके. आता की तुमच्या कपाळावरची जी स्किन आहे ती सडली. आता आपण सडलेल्या रूपात बघायचं हा. कपाळावरची स्किन सडली आहे. घाण वास येते एकदम. आणि तुम्ही पाहताय सडलेली स्किन कशी असते? काळसर, लालसर. हं. त्याच्यामधून लाल लाल रक्त येत आहे किंवा पू येते. ते पाहताय तुम्ही. डिस्गस्टिंग स्किन. एकदा बघायचंय ते रूप तुम्हाला. लाल लाल काळी स्किन कपाळावर. दुरून थोडस दूर व्हा आणि बघा. कपाळ सडलेलं आहे. ओके. कपाळ सडलेलं आहे. लाल स्किन. घाण. 1 मिनिटासाठी बघायचंय फक्त. नंतर हळू तुम्ही आता पूर्ण चेहऱ्याची स्किन पाहिली. कपाळ सडलेलं पाहिलं. त्यानंतर मानेवरची स्किन बघा. आता मानेनंतर मानेचा अंत, जिथं मान संपते, खांदे चालू होतात, तिथून तर कंबरेपर्यंत पूर्ण स्किन जसं एखादी बॅग मध्ये पार्ट भरलेले आहेत, त्या रूपामध्ये तुम्ही बघायचं. पूर्ण स्किन पाहताय तुम्ही कपाळापासून हात, हड्ड्या त्याच्यामध्ये, रक्त त्याच्यामध्ये, वेन्स त्याच्यामध्ये, आतड्या त्याच्यामध्ये, पित्त त्याच्यामध्ये, हृदय त्याच्यामध्ये, स्प्लीन त्याच्यामध्ये, पेशी त्याच्यामध्ये, नसा त्याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर लिव्हर त्याच्यामध्ये, नंतर अंतपेशी त्याच्यामध्ये, प्लिया त्याच्यामध्ये, पित्त त्याच्यामध्ये. बघा. खांद्यांच्या पासून जिथं नेक खतम होते तिथून तर कमरेपर्यंत सगळं आलं त्याच्यामध्ये. जेवढी घाण आहे सर्व त्या पोटामध्ये. अतिशय घाणेरडं आहे पोट. अतिशय. चालते बोलते टॉयलेट येतं पण. ओके. तिथंच मूत्राशय आहे. तिथंच मूत्र पण आहे. तिथंच मल पण आहे. तिथंच पित्त पण आहे. तिथंच रक्त पण आहे. तिथंच आतड्या पण आहे. छोट्या, मोठ्या. सगळं तिथंच आहे. पण वरतून स्किन, त्या स्किननं लपवलेलं आहे. त्या त्वचेनं सर्व लपून टाकलेलं आहे. आणि कामछंद कशासाठी उत्पन्न करतो आपण? या घाणेरड्या वस्तूंसाठी कामछंद उत्पन्न करतो. कामराग कशासाठी उत्पन्न करतो? या घाणेरड्या वस्तूंसाठी कामराग उत्पन्न करतो. असाद याच्यासाठीच उत्पन्न होतात. स्किन. आता पूर्ण शरीर बघायचं आहे. डोक्याच्या सुरुवातीपासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत तुम्ही पाहताय. पूर्ण पार्ट जे आहेत ते पूर्ण त्या स्किनच्या आतमध्ये लपवून टाकलेले आहेत. भ्रम आहे. त्वचा हा भ्रम आहे सुंदरतेसाठी. ओके. थिंक तुम्ही पाहिलंय. आजचा जो पार्ट आहे तुमचा तो स्किन आहे. सर्वांनी त्वचा. स्किन स्वतःची पायाची डोळे बंद करून मग बाहेर. फक्त स्किन. बाकी काहीच नाही. ओके. हा आजचा तुमचा माइंडफुलनेसचा ऑब्जेक्ट आहे. आणि प्रतिकूल मानसिक आहारावरच आहे कारण की निदान स्वतःची मदत घेऊन तुम्हाला 32 पाठचं सांगितलंय, ज्याच्यामध्ये अस्साद निर्माण होतं.
32 पार्टमध्ये होतं, रूपमध्ये होतं, रूप. हे 32 पार्ट काय हे रूप आहे. ओके. अर्थ एलिमेंट, वॉटर एलिमेंट, फायर एलिमेंट, एअर एलिमेंट हे सर्व आपल्या आतमध्येच आहे. ओके. भटकायची गरज नाही. आपल्या शरीराच्या बाहेर जायची गरज नाही. कारण की हेच वर्तमान काळामध्ये राहतं. भूतकाळ, भविष्य काळामध्ये शरीर जात नसते. ओके. कंटिन्यू आजचा जो मेडिटेशन आहे तुम्ही कंटिन्यू ठेवायचं आहे. भटकायचं नाही. ओके.